आपल्याला ऐकायचंय शिवपुराण आणि म्हणून कुठपर्यंत आलतं दक्ष राजानं यज्ञ मांडला त्या यज्ञासाठी शिवायनी चालून गेली आणि मग चालून गेली असताना भगवान शिव कैलासपतीनं तिला सांगितलं होतं जर अपमान झाला तर पाठीमागे मला तोंड दाखवायला येऊ नको मग ते शिवायनी त्या असणाऱ्या यज्ञासाठी नेमकं चालून कशी गेली पा मग हे स्मशानामध्ये राहणार जावे यांना तर आमंत्रण नव्हतं मग कैलासपती भोळ्या शंकरानं सांगितलं जर अपमान झाला तर मला पाठीमागे तोंड दाखवायला येऊ नको तरीही शिवायनी त्या कार्यक्रमासाठी गेली मग जेवढे जावई होते जेवढे असणारे अतिथी होते पाहुणे होते त्यांच्यात या शिवायनी संग एक शब्द कुणी बोललं नाही मग प्रकार काय झाला पा पाठीमागे तोंड दाखवायला येऊ नको एक शब्द कुणी बोलला नाही शिवायनीची विटंबना झाली त्या शिवायनीनं स्वतःला अग्निकुंडात झोपून दिलं ही खबर कुणाला कळली कैलासपती भोळा महादेव शंकर यांना खबर कळाली मग प्रकार काय झाला पा
देवाने जर त्या भगवान शिवशंकराची आराधना केली, भक्ती केली, सर्व देवामध्ये आधी जलद गतीनं पावणारा देव देवाधिदेव महादेव. मग कैलासपतींचा भोळा शंकराचा क्रोध अनावर झाला. मग तद्वत जटेला पिळा घालावा एका शिळेवरती त्या घटापटव्यात. मग एक विद्वान सुपुत्र जन्माला आला. तो म्हणजे कोणता? ऐका.
जात असताना नेमकं त्या असणाऱ्या दक्ष राजाला उठवण्याकरता बोकडाचं शिर जोडलं कैलासपती शंभू महादेवांनी. परंतु त्या बोकडाला नेमकं आज कलियुगामध्ये बोकड तर तुम्हाला आम्हाला माहितीये ठाऊक आहे. मग नेमकं बोकडाला शिर कुणाचं हा एक सवाल शाहीर स्वप्नीलराव गायकवाड यांना आपल्याकडून आहे.